1932ला इंग्रजांमार्फत या ठिकाणी वसतिगृह स्थापन झालं. तर बाबासाहेबांनी 1925, 36 आणि 37 असे 3 वर्ष सलग या BC बॉस हॉस्टेलला भेट घेऊन अनाथ विद्यार्थी आणि मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहासाठी त्यांच्या अडी-अडचणी समजून या ठिकाणी वसतिगृह सुरू केले आणि इंग्रजांमार्फत सुरू झालेलं हे पहिले वसतिगृह सोलापुरातलं. या ठिकाणी आमच्या वसतिगृहाची जी मान्यसंख्या आहे 30 आहे. तर आम्ही 25 मुलं सांभाळतो आणि वसतिगृहाच्या संस्थेमार्फतच या ठिकाणी रोटरी अन्नपूर्णा योजना, वृद्धाश्रम आणि बाहेरच्या लोकांना 250 लोकांचे दररोज डबे मोफत जातात आणि त्यांना मोफत भोजन दिला जातो. अशा प्रकारे हा आपला वसतिगृहाचा रोजचा लेखाजोखा तो कामकाज चालतो आणि सुरळीतपणे चालत आहे. आपल्या या हॉस्टेलमध्ये राहणारे ते सगळं ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत. म्हणजे महाराष्ट्र शासनाचा जो नियमच आहे, की काय की महाराष्ट्र शासनाचा काय नियम आहे, की विद्यार्थी हा ग्रामीण भागाचा रहिवासी असावा. त्याप्रमाणे त्यांच्याप्रमाणे जे डॉक्युमेंट सगळं जोडून घ्यावा लागतो, ते ऑनलाईन भरावा लागतो. हे देखील आमच्याकडे काम चालतं शासनामार्फत. 1932 पासून ते 2000 पर्यंत 2001 पर्यंत एवढ्या वर्षातलं म्हणजे आता मला वाटतं कमीत कमी 90 वर्ष तरी पूर्ण झालेलं आहे या वसतिगृहाला. तेवढ्या 90 वर्षामध्ये जेवढे अधिकारी झाले आहेत, त्यातले ठराविक एक 15-20 अधिकारी तरी हॉस्टेलला भेट घेऊन गेलेले आहेत. म्हणजे सोलापूरला काहीतरी काम निघालं किंवा काहीतरी त्यांच्या ऑफिस संदर्भात काम निघालं किंवा शासन गव्हर्नमेंटचे, त्या टायमाला ते आमच्या हॉस्टेलला भेट घेऊन त्यांनी जातात. बाबासाहेबांच्या आठवणी आहेत आणि ते ताज्या आहेत आठवणी. कारण आम्हाला दरवर्षी त्यांच्या आठवण येत असतो. परंतु या ठिकाणी कामकाज व्यवस्थित आहे. पण तो विद्यार्थ्यांच्या उदरनिर्वाह, त्यांचं जेवण, अन्न सगळं व्यवस्थित आहे. पण मात्र कर्मचारी मानधनावरच आहेत अजूनसुद्धा. म्हणजे पूर्वीच्या काळी वेतनावर होते, परंतु मानधन असल्यामुळं कर्मचाऱ्यांवर खूपच अन्याय होत आहे. हा दुर्दैवी बाब आहे.